नमस्कार, नम्रता साळी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसांनी मुलांना घेऊन आम्ही फिरायला गेलो. तर मी, आलोकचे पप्पा, आलोक आणि आमचं छोटंसं बाळ आणि आई आम्ही सर्वजण मिळून देवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. कराडपासून जवळच कारवे म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये धानाई देवी म्हणून प्रसिद्ध देवी आहे. त्या देवीच्या आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. मंदिराच्या बाहेर खूप मोठा परिसर आहे आणि त्याचबरोबर निसर्गरम्य अशा ठिकाणी हे मंदिर आहे. इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न झाले. देवीचे दर्शन घेण्याची खूप इच्छा होती. त्याचबरोबर अजून एक कारण आहे आम्ही ह्या मंदिरात येण्याचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्या मंदिराची थोडक्यात माहिती सांगते. 400 वर्षापूर्वी धनाजीराव थोरात यांनी कारवे शिवारातील चिंचणी वनात देवीची उपासना केली होती. तेव्हा त्यांना ती देवी प्रसन्न झाली. त्यामुळे त्यांनी धनाई म्हणजेच धानवासनी देवीचे देऊळ बांधले. हे देऊळ भव्य असून सर्व बांधकाम दगडी आहे. जुन्या मध्ययुगीन वास्तू शिल्पाचा हा एक उत्तम नमुना आहे. शेजारीच धानाईची धाकटी बहीण जखुबाई हिचेही मंदिर आहे. देवीचे दर्शन अगदी छान मिळाले. आणि या मंदिरामध्ये यायचं कारण असं होतं की आमच्या बाळाच्या अंगावर रॅशेस उठले होते. तर असं म्हणतात की देवीच्या अभिषेकाचे पाणी तिथे लावल्यामुळे कमी येते, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो. देवीच्या दर्शनाला यायच्या आधी आम्ही बाळाला डॉक्टरांनाही दाखवले, भरपूर औषधेही केली, पण काही असा फरक पडत नव्हता. तर असं म्हणतात जिथे डॉक्टरही काही कामी येत नाही तिथे देवच येतो. तर आमच्या बाबतीतही असे झाले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला 1-2 दिवसातच फरक जाणवायला लागला होता. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.